नमस्कार. एक खास संदेश सगळ्या आता जे पेरेंट्स आहेत ज्यांची मुलं 3री 4थी 5वी 6वी 7वी 8वी 9वीत आहेत. एक स्पेशल मेसेज देण्याचा प्रयत्न करतोय. आपण जेव्हा लहान होतो आपण खूप कष्ट करून मोठे झालोय. आपल्याकडे इझिली काही अवेलेबल नव्हतं. आपण अँटीना पण हे सेट करून चॅनल बघायचो. आपल्यावेळी छायागीत किंवा चित्रार लागायचं तर आपण धावत यायचो बघायचो, कारण आपल्याला परत ते गाणं कधी मिळेल हे माहीतच नाही. आपण कॅसेट वर गाणी ऐकलीत. हे सगळं आपण केलंय. आपल्या आईवडिलांनी तर ह्याच्याहून जास्ती भयंकर कष्ट केलेत, कारण अंडर डेव्हलप कंट्री होती. आपल्याही डेव्हलपिंग कंट्री, बट आता शहरात तरी ही डेव्हलप कंट्री झाली आहे. आजकालच्या मुलांना सगळं आयतं मिळतं ना. टॅब मोबाईल आल्यामुळे सगळं आयतं मिळतं. त्यांना कष्ट काय हे माहीतच नाही. आपण तरी जेव्हा जॉब करायचो तेव्हा फर्स्ट क्लासचा पास खूप महाग होता, म्हणून सेकंड क्लासने जायचो. तेव्हा मेट्रो काही नव्हती. आपण कसे दिवस काढलेत, कसे काय केलंय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बट आजकालच्या मुलांना हे माहीतच नाहीये. त्यांना कष्ट काय हे माहीतच नाहीये. तर आमची अशी रिक्वेस्ट एज्युकेशन मिनिस्ट्रीला की प्रत्येक शाळेत प्रत्येक दिवसाला 1 तास तरी झाडू मारणं किंवा कपडे झाडू मारणं किंवा भांडी घासणं किंवा फरशी पुसणं हे 1 तास मॅन्डेटरी ठेवा. कारण हे मुलांच्या भवितव्यासाठी खूप चांगलं आहे. त्यांना कळेल हार्डशिप्स म्हणजे काय. कारण आत्ता जर हार्डशिप्स नाही केले त्यांच्या अंगाला हार्डशिप्स काय हे कळणारच नाही कधी आयुष्यात. खूपशे पॅरेंट्स असे म्हणतात की अरे आम्हाला मिळालं नाही, आमच्या मुलांना मिळालं पाहिजे. अरे बट जेव्हा मोठे होतील, जेव्हा कॉलेजमध्ये जॉबला लागतील तेव्हा जर थोडं जरी प्रेशर आलं ही मुलं तुटतील प्रेशरच्या खाली, कारण त्यांना हार्डशिप्स काय माहीत नाही. तर आमची ही रिक्वेस्ट एज्युकेशन मिनिस्ट्रीला आणि परत त्या पॅरेंट्सना की मुलांना सगळं सोपं कधी आयुष्यात देऊ नका. सोपं दिलं तर तुमची मुलं वॉरियर बनणार नाही, आणि वॉरियर नाही बनली तर आयुष्यात ते मोठे थोडंही प्रेशर आलं तर लगेच तुटतील. तर आमची ही रिक्वेस्ट सगळ्यांना. धन्यवाद. थँक्यू.